श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। मला त्यांच्या संघटना चातुर्याचे मोठे आश्चर्य वाटले। आम्ही तसेच पुढे गावात गेलो। तेथे एक जाणते म्हातारे गृहस्थ आम्हाला भेटले। त्यांनी सांगितले, येथे पारावर बसा आणि काही काळजी करू नका। पोलिसांची मी व्यवस्था करून आलो आहे। थोड्याच वेळात येथे 5-50 माणसे जमतील। त्यांच्यापुढे तुमची सभा करा आणि मग तुमच्याबरोबर एक माणूस येईल। त्याच्यासोबत गावातून बाहेर पडा। तेथून पुढे कोठे जायचे व कसे जायचे ते मात्र तुमचे तुम्ही ठरवा। म्हातारा इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता की मला तर नवलच वाटले। त्याने सांगितले त्याप्रमाणे आम्ही या पारावर बसलो। आजूबाजूच्या घरातून एक माणूस तेथे येऊ लागला। आम्ही आमच्या पिशवीतील झेंडे काढले आणि लोकांच्या हातातील काठ्या मागवून घेऊन त्यावर ते बांधले आणि फडकावले। महात्मा गांधींच्या नावाने जय जयकार केला। भारत मातेचा जय जयकार केला। जमलेल्या लोकांच्या पुढे भाषणं दिली। त्यात त्यांचा सन्मान केला। स्वातंत्र्यासाठी असहकार्याची चळवळ कशी चालवावी याचे आदर्श उदाहरण तुमच्या बिळाशीने घालून दिले आहे। तुमच्याबरोबर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर सर्व जनता आहे हे सांगण्यासाठी आम्हाला पाठविले आहे। तुम्ही एकाकी नाही आहात। जिल्ह्यामध्ये इतरत्र चळवळ कशी चालली आहे याचीही माहिती त्यांनी दिली। प्रत्येक 10-15 मिनिटांची आमची भाषणे झाली आणि आमची सभा संपली। तेवढ्यात ज्या म्हातारबुवाने आम्हाला बोलाविले होते ते तेथे आले। राघुअण्णांनी म्हाताऱ्याला विचारले, येथे पोलीस पार्टी आहे असे आम्हाला सांगितले होते, पण पोलीस तर कुठे दिसले नाहीत। त्यांनी सांगितले, येथे आहेत जरूर, पण त्यांची मी व्यवस्था करून आलो। म्हटले ना, ते चिक्कार दारू पिऊन पडून राहिले आहेत। त्यांना येथे काय चालले आहे हे माहीतसुद्धा नाही। तुमची सभा नीट झाली ना? आता हे पोर बरोबर घ्या आणि तो दाखवील त्या रस्त्याने बाहेर पडा। मात्र रात्रीच वारणा ओलांडून पलीकडे जा, मग कुठेतरी थांबा। मात्र तोपर्यंत थांबू नका असा त्यांनी सल्ला दिला व सोबतीला एक मुलगा दिला। या तरुणाला बरोबर घेऊन तो दाखवील त्या रस्त्याने बाहेरच्या गावाच्या बाहेर पडलो आणि शेतातील पायवाटेने पुढे चालू लागलो। आम्ही पुढे कुठे जाणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती। 1-2 तास वाटचाल केल्यावर आम्हाला वारणा नदी लागली। तो मुलगा माहितगार असल्याने त्याने आम्हाला नदीच्या उतारावर नेऊन पोहोचविले आणि सांगितले, येथे नदी ओलांडून पलीकडे गेले की कोल्हापूर संस्थानाची हद्द लागते। तेथे आम्ही निरोप पाठविला आहे। कोणीतरी तुमच्या मदतीला येईल। त्याप्रमाणे त्या रात्री गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्यातून वाट काढीत आम्ही नदी ओलांडली। रात्रीची वेळ, अनोळखी ठिकाण, निश्चित कुठे जायचे याची कल्पना नसल्यामुळे वाटणारी अस्वस्थता, अशा परिस्थितीत आम्ही प्रवास करत होतो। पण आमच्यावर सोपवलेली कामगिरी आम्ही इतक्या सहजपणाने पुरी करू शकलो याचा आनंद आणि आश्चर्य मनामध्ये होते। नदीच्या पलीकडे गेल्यावर एक गाव लागले। आज मला त्या गावचे नाव आठवत नाही। गावात प्रवेश करताच आम्हाला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितले, तुम्ही थकला असाल, तुम्हाला खायला 2 भाकरी आणून देतो, त्या तुम्ही खा व देवळात जाऊन झोपा। आम्हाला याचीच जरुरी होती। त्याने भाकरी, चटणी आणि कांदा आणून दिला। ते खाऊन आम्ही देवळात झोपी गेलो।
गेल्या 2 दिवसांच्या प्रवासाचा व अनुभवाचा विचार करताना मनात हर्ष होत होता. या साहसी जीवनात एक नाट्य होते, रोमांचकारी अनुभव होते. पकडले जाऊन तुरुंगात जाण्याची शक्यता पण होती, पण ती टळली असल्यामुळे मनामध्ये एक नवी उमेद निर्माण झाली. अशा प्रकारचे विचार करत झोपी गेलो. सकाळी उठून पुढच्या प्रवासाची दिशा आम्ही आखू लागलो. जो कार्यकर्ता आम्हाला रात्री भेटला होता तो आला. तेव्हा तेथून जवळपास कुठे जायचे याची आम्ही थोडीफार चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर मलकापूर नावाचे गाव थोड्या अंतरावर आहे. 2 तासांच्या रस्त्यावर आहे. आम्ही तिकडे जाण्यासाठी ठरवले. त्या मुलाला त्या गावाकडे जाणारा रस्ता दाखविण्यास सांगितले. वाटेत आम्ही तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या. आम्ही कोण होतो याची त्याला थोडीफार कल्पना होती, तरीसुद्धा तो आम्हाला सांगू लागला. काल रात्री बिळाशीत फार मोठी सभा झाली आणि मग अशा प्रसंगी जी अतिशयोक्तीपूर्ण वर्णने येतात तशी तो करू लागला. मला मनामधून गंमत वाटत होती. त्याने दाखविलेल्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करून 1.5-2 तासात मलकापूरला पोहोचलो. मलकापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव आहे. माझ्या कल्पनेने त्यावेळी ते एखाद्या छोट्या संस्थानिकाचे कारभाराचे केंद्र होते. त्यामुळे तेथे व्यापार उदीम बराचसा होता. बऱ्यापैकी बाजारपेठ होती. तिला लागूनच मोटार स्टँडचे पटांगण आणि त्याच्या अवतीभोवती काही छोट्या छोट्या हॉटेलची गर्दी हे नेहमी दिसणारे दृश्य तेथेही दिसले. तसल्या एका हॉटेलात आम्ही सकाळची न्याहारी केली. आमच्या जवळचे खाण्याचे पदार्थ संपलेले होते आणि आम्हाला खूप भूक लागली होती. खिशात थोडेफार पैसे होते, त्यामुळे खाण्यासारखे साधारणतः आवडीचे जे पदार्थ दिसले ते आम्ही थोडेफार मागविले. त्यानंतर पुढचा दिवस कसा काढायचा याचा विचार आम्ही करू लागलो. राघवण्णांनी विचारले, आपण आता कुठे जायचे? आणि तेच पुढे म्हणाले, कोल्हापूर मार्गे परत कराडला किंवा मलकापूरहून सरळ खाली कोकणात. मी म्हटले, कोकणात जाऊन काय करणार? त्यांनी सांगितले, येथून घाट ओलांडला की साखरपे म्हणून गाव लागते. तो लहानसा मोटारीचा अड्डा आहे. त्याच्या शेजारी आमचे लिमयांचे मूळ गाव आहे. तेथे जाऊन लिमयांपैकी कोणी आहे का ते पाहू. त्यांना भेटून पुढे रत्नागिरीला जावे असा माझा बेत आहे. त्यांनी रत्नागिरीचे नाव काढताच मी प्रसन्न झालो. त्यांनी विचारले, रत्नागिरीला जायला तू इतका उत्सुक का? मी म्हणालो, त्याला 2 कारणे आहेत. मी अजून समुद्र पाहिलेला नाही. समुद्र कसा दिसतो, त्याच्या काठी उभे राहिले म्हणजे कसे वाटते हे मला माहीत नाही. कृष्णा कोयनेच्या पावसाळी पुराच्या वेळी काठावर उभे राहून त्यांना भर वेगाने वाहणारा, तुडुंब भरलेला, दोन्ही तटांना धरून चालणारा विशाल प्रवाह मी अनेक वर्षे पाहिला आहे. पण समुद्र ही गोष्ट अगदीच वेगळी आहे. पण ती काय आहे याची कल्पना पुस्तकावरूनही आम्ही करतो, पण प्रत्यक्षात मी तो पाहिलेला नाही. रत्नागिरीला गेलो की समुद्र पाहायला मिळेल ही माझी अपेक्षा आहे. आणि दुसरे कारण, रत्नागिरीला सावरकर राहतात. जर आपण काही करून सावरकरांना भेटू शकलो तर बरे होईल. त्यांना पाहण्याची माझी फार इच्छा आहे. राघवण्णांना माझा समुद्राविषयीचा आग्रह पटला नाही, पण सावरकरांचा मुद्दा त्यांच्या मनाने ताबडतोबच उचलून घेतला आणि कराडला परत न जाता खाली कोकणात जायचा आमचा निर्णय पक्का झाला. अर्ध्या तासात रत्नागिरीला जाणारी मोटार कोल्हापूरवरून आली. तिच्यामध्ये आम्ही बसलो आणि माझा कोकणचा पहिला प्रवास सुरू झाला. मलकापूर सोडून काही मैल पुढे गेल्यानंतर सह्याद्रीचा घाट लागतो. एवढ्या मोठ्या घाटातून मी यापूर्वी प्रवास केलेला नव्हता. मी पुण्यापर्यंत जाऊन आलो असल्यामुळे पुण्याच्या वाटेतील घाट मला माहीत होते, पण हा बराच लांब व अवघड घाट आहे. मोटार घाटातून जात असताना एकसारखे वळसे घ्यावे लागत असल्यामुळे माझे पोट काहीसे डचमळून व हादरून गेले होते, पण अगदीच ताब्याच्या बाहेर गेले नव्हते. घाट संपल्यावर थोड्याच वेळात गाडी साखरप्याला थांबली. आम्ही साखरप्याला उतरलो. माझ्या माहितीचे तेथे कोणीच नव्हते. राघवण्णा तसा धीट आणि सगळ्यांशी मोकळा बोलणारा माणूस होता. त्यांनी लिमयांचे जे गाव होते
त्याचे नाव मी आता विसरलो आहे. त्या गावाचा रस्ता कुणाला तरी विचारला आणि तो समजल्यानंतर त्या दिशेने आमची पुन्हा पायपीट सुरू झाली. लिमयांच्या मूळ गावी राघवण्णाही प्रथमच आले होते. तसे लिमये मसूरमध्ये गेल्या 3-4 पिढ्या राहिले होते. पण आमच्या पूर्वजांचे मूळ गाव पाहावे ही माणसाची आंतरिक इच्छा असते. ती इतकी तीव्र असते की त्या ओढीने माणूस बेचैन होतो. त्याच ओढीने राघवण्णा तेथे आले होते. त्यांना मी विचारले, तुमचे घर-बीर येथे आहे का? ते म्हणाले, अरे कुठले घर? आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांकडून आमचे हे मूळ गाव समजले व आम्ही मूळचे इथले असे मी ऐकले आहे. तेव्हा वाटले की लिमयांचे हे मूळ ठिकाण पाहावे. मी म्हटले, आता येथे तुमच्यापैकी कोणी लिमये उरले आहेत की काय हे तरी तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले, होय, आमच्या मूळ घराण्यापैकी कोणाची तरी 1-2 घरे येथे आहेत. त्यांची माहिती काढून ते भेटतात का पाहूया. आणि या गावात पोहोचल्यानंतर आम्ही पुन्हा लिमयांची चौकशी केली आणि अखेर त्यांची भेट झाली. राघवण्णांनी आपली स्वतःची सविस्तर माहिती त्यांना दिली. त्या मंडळींनी फारसे अगत्य किंवा उत्साह दाखविला नाही, पण अगदीच टाकल्यासारखेही केले नाही. मी राघवण्णांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. ते म्हणाले, आम्हा कोकणस्थांचा हा मूळ स्वभाव आहे. देशावर 3-4 पिढ्या गेल्यामुळे मी देशस्थच झालो आहे. पण माझ्यावरून तू इथल्या मंडळींची कल्पना करू नकोस. राघवण्णांच्या बरोबर आम्ही गाव फिरून पाहिले. लिमयांच्या पूर्वीच्या ज्या खोतीच्या जमिनी होत्या तिकडे चक्कर मारून आलो आणि दुपारच्या जेवणासाठी राघवण्णांच्या त्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी आम्ही पोहोचलो. राघवण्णांनी माझ्याबद्दल आधीच सांगून ठेवले होते की मी मराठा आहे. तेव्हा त्यांच्या घरात सोप्यात माझ्यासाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती आणि त्या मंडळींची आज स्वतंत्र व्यवस्था होती. हा प्रकार पाहून राघवण्णा काहीसे ओशाळले. त्यांनी आपल्या लिमये नातेवाईकांना सांगितले, तुम्ही आत जेवा, मी आणि यशवंत बाहेरच जेवायला बसू. त्या मंडळींना लिमयांचे बोलणे ऐकून कसेसेच वाटले, पण आता आम्ही त्यांच्या घरीच आलो होतो, त्यामुळे त्यांचा उपाय नव्हता. आम्ही दोघेही बाहेर बसून जेवलो. एक वेळ माझ्या मनात येऊन गेले की मी या घरात आलो नसतो तर बरे झाले असते, पण राघवण्णांनी कशीबशी वेळ मारून नेली. जेवण झाल्यावर ते गाव सोडून परत साखरप्याला पोहोचलो. तेथून पुढे रत्नागिरीला जायचे ठरले होते. राघवण्णांनी लिमयांपैकी कोणी रत्नागिरीला आहे काय याची आधी चौकशी करून घेतली होती आणि त्यांना तशी माहिती मिळालीही होती. रत्नागिरीला पोहोचल्यानंतर ज्या लिमयांची चौकशी राघवण्णा आणि मी करत होतो त्यांच्या घरी गेलो. मला स्वतःला तिथले काहीच माहीत नसल्यामुळे राघवण्णांच्या पाठोपाठ जाण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता. याही लिमयांच्या घरी तसाच अनुभव येणार काय या चिंतेने मी काळजीत होतो. म्हणून राघवण्णांना मी सांगितले, राघवण्णा, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत पडू नका. येथे एखाद्या खानावळीत माझी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करा. तुमची अडचण होऊ देऊ नका. ते म्हणाले, खरे रे, पण आपल्याला रत्नागिरीत राहून सावरकरांना भेटायचे आहे ना, मग कुठेतरी राहण्याची व्यवस्था केलीच पाहिजे. म्हणून मी माझ्या नातेवाईकांची चौकशी करून राहिलो आहे. आणि चौकशी अंती त्यांचा नातेवाईक सापडला. सुदैवाने हा त्यांचा नातेवाईक नव्या मनुतील होता. त्याने राघवण्णांचे जितक्या प्रेमाने स्वागत केले तितक्याच प्रेमाने माझेही स्वागत केले. त्यामुळे रत्नागिरीच्या या लिमयांच्या घरी आम्ही 2 दिवस मोठ्या मनमोकळेपणाने राहू शकलो. आमच्या रत्नागिरीच्या भेटीचा उद्देश पुरा करण्यासाठी म्हणून पहिले काही काम केले असेल तर ते म्हणजे राघवण्णांना घेऊन रत्नागिरी शहर आणि रत्नागिरीचा समुद्र किनारा पाहायला गेलो. मिऱ्या बंदराच्या बाजूला जाऊन समुद्र पाहिला तर चांगले दृश्य पाहायला सापडेल असे आम्हाला एका स्थानिक इसमाने सांगितले. बराच वेळ चालत राहिलो आणि मी एकदम लख्ख दिशी समुद्र पाहिला. मन हरखून गेले, प्रसन्न झाले. त्याचा केवढा अवाढव्य विस्तार होता. सकाळच्या प्रहरी शांत वातावरणात समुद्र पाहिला.
त्यामुळे त्याचे विशाल रूप कार्तिक मार्गशीर्ष महिन्यात दिसणाऱ्या निळ्याभोर आकाशासारखे वाटले. कितीतरी वेळ मी आणि राघवण्णा तेथे सागरतीरी बसून होतो. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. लाटांची धीरगंभीर गाज वातावरणात भरून राहिली होती. समुद्रावरून नजर काढावीशीच वाटत नव्हती. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिला समुद्र. समुद्र पाहत बराच वेळ तेथे काढल्यानंतर आम्ही परतलो. घरी आल्यानंतर राघवण्णा म्हणाले, सावकारांना भेटण्याची काही व्यवस्था होते काय पाहून येतो. आम्ही ज्या लिमयांच्या घरी उतरलो होतो त्यांची सावरकरांशी जवळशी ओळख होती. त्यांनी मुलाखत ठरवून घेतो असे सांगितले. राघवण्णा परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळची 10ची वेळ ठरली होती. काय योगायोग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्वासंबंधी आम्ही कित्येक गोष्टी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. श्रद्धानंदमध्ये प्रसिद्ध होत असलेली त्यांची माझी जन्मठेप ही काळ्या पाण्याच्या शिक्षेची आत्मकहाणी मी अधूनमधून वाचली होती. स्वातंत्र्यासाठी बेहोशीने आपले जीवन उधळून टाकणाऱ्या त्या सावरकरांच्या मूर्तीला आपण केव्हा पाहतो असे होऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही त्यांच्या घराशी गेलो. एक जिना चढून वर गेलो. आम्हाला एका मध्यमशा खोलीत 4 खुर्च्या होत्या. तेथे बसविण्यात आले. आज सावरकरांना कोणीतरी भेटायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत होते. त्यांचा आवाज कानांवर येत होता. ती माणसे उठून गेल्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी ते बाहेर आले. आम्ही उठून त्यांना नमस्कार केला. मध्यम उंचीचे, काहीसे किरकोळ बांध्याचे, डोळ्यावर चष्मा आणि त्या पलीकडून पाहणारी त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर आली. अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि तितकेच स्वच्छ पांढरे सैलचे धोतर, पायात साध्या वहाणा अशा या घरगुती वेशात ते होते. त्यांनी आमचे कुशल विचारले, आमची नावे विचारली. मी अजून हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे हे ऐकून त्यांनी कौतुकाने विचारले, एवढा लांब प्रवास कशासाठी केला बाळ? मग राघवण्णांनी आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत अशी माहिती दिली. बिळाशीच्या बंडाची हकीकत त्यांना सांगितली आणि तेथे नुकतेच जाऊन आलो तीही हकीकत त्यांनी सांगितली. तेव्हा सावरकरांच्या त्या तेजस्वी डोळ्यात काहीसे हसू दिसले. मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही, खळखळून हसत ते म्हणाले. थोड्या वेळाने ते म्हणाले, मला काही विचारायचे आहे काय? मी सांगितले, निदान मला काही विचारायचे नाही. मला फक्त आपणास डोळे भरून पाहायचे आहे. ते उठून माझ्याजवळ आले. माझ्यात बघण्यासारखे काय आहे? मी तुमच्यासारखाच माणूस. तुमच्या आधी काही वर्षे जन्माला आलो. देशसेवेचे व्रत घेतले आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असे काय आहे? आमच्या पिढीने त्यांना जे योग्य वाटले ते करण्याचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते ते पाहायचे आहे. आणि नंतर ते गंभीर होऊन खाली बसले. त्यांना आठवण झाली नाशिकच्या अनंत कान्हेरेची. ते म्हणाले, तुम्ही मंडळी नेहमी मोठ्या संख्येने चांगले काम करता आहात, परंतु स्वातंत्र्य आंदोलनासाठी जेव्हा कोणीच अवतीभोवती तयार होत नव्हते तेव्हा एकाकीपणाने आम्ही हे राष्ट्रकार्य करीत होतो. त्यातले अनंत कान्हेरे फासावर गेले. हल्लीचे तुम्ही लोक त्या बलिदानाला विसरला आहात अशी मला उगीच हळहळ वाटते. राघवण्णांनी सांगितले, आम्ही कसे विसरू? आपल्याकडूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी बलिदान केले, म्हणूनच आपले दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत. सावरकरांना बरे वाटले. नंतर त्यांनी आमचे इतर कुशल विचारले व आम्हाला सदिच्छा दिल्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही त्या घराबाहेर पडलो. सागर आणि सावरकर हे रत्नागिरीतील एकाच वेळी पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायमची संलग्न झालेली आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही चिपळूण मार्गे कराडला पोहोचलो. राघवण्णांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांना घडलेल्या गोष्टीचा व झालेल्या कामाचा अहवाल दिला. असे ठरल्यामुळे मी त्यातून मुक्त झालो.
मी समुद्र आणि सावरकर यांची गोष्ट माझ्या मित्रांना सांगितली. केव्हा एकदा सांगेन असे मला झाले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कृष्णेच्या वाळवंटात आमचा गप्पांचा फड बसला. बिळाशीच्या भेटीपासून समुद्र आणि सावरकर यांच्या दर्शनापर्यंतच्या सगळ्या हकीकती जेव्हा मी माझ्या तरुण मित्रांना सांगितल्या तेव्हा ते डोळ्याने विस्फारित करून ऐकत होते. बिळाशीतल्या पोलिसांच्या झोपेमुळे आम्ही बचावलो हे ऐकून ते खूप हसले. पण सावरकरांच्या भेटीच्या हकीकतीमुळे ते माझ्याकडे काहीशा आदराच्या भावनेने पाहू लागले. सावरकरांशी आम्ही प्रत्यक्ष बोललो हे त्यांना खरेच वाटले नाही. मी जेव्हा ते कसे दिसतात, कसे बोलतात त्यांचे वर्णन सांगितले तेव्हा मात्र ते लक्ष लावून ऐकू लागले. आमच्या भेटीचा सारा वृत्तांत व तपशील त्यांना सांगितला तेव्हा त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मीही आपण कोणीतरी आहोत अशा रुबाबात त्यांना हे सगळे सांगत होतो. ज्या घटनेने मला काही शिकवले आणि माझ्यावर कायमचा परिणाम केला अशा 1930 सालच्या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटनांपैकी ही एक घटना आहे.